20 ते 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक आव्हानात्मक केसेस मी हँडल केलेल्या आहेत. पूर्णपणे खालचा भाग जो असतो, उदर भाग जो असतो, परत योनी भाग जो असतो, पुरुषांचा जो भाग असतो, तो सगळा आपल्यासमोर ओपन करण्यास आपल्याला रुग्णाला सांगणं हे गरजेचंच असतं. स्किन, हेअर आणि ओबेसिटी हे माझ्या सर्वात आवडीचा विषय आहे. नाशिकच्या जनतेला मी स्वतःहून आव्हान करते, की तुम्ही या मशीनचा अनुभव घ्या. यासाठी मी तुम्हाला फ्री डेमो ठेवलेला आहे. मी डॉक्टर वर्षा श्रीनिवास चिट्टीवाड. मी नाशिक इथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. माझं शालेय शिक्षण हे नाशिक येथील इंग्लिश मीडियम स्कूल, जे आता रंगूबाई जुन्नर या नावाने प्रसिद्ध आहे, तिथे झालेलं आहे 10वी पर्यंतचं. त्याच्यानंतर माझं BMSला ॲडमिशन झाली ते आरोग्यशाला आयुर्वेद सेवा संघ नाशिक इथे. मेरिटवरती माझी तिथे निवड झालेली आहे. तिथून मी BMS केल्यानंतर मला MS म्हणजे शल्यतंत्र सर्जरी यामध्ये माझं पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा मला नंबर लागला व तिथे मी MS शल्यतंत्र ही पदवी नाशिक इथे आयुर्वेद महासंघामधून घेतलेली आहे. त्यानंतरची माझी जी प्रॅक्टिस होती ती सर्जिकल साईडचीच प्रॅक्टिस होती. मी बरेच तिथे मी माझ्या हॉस्पिटलमध्ये सर्जरीज केलेल्या आहेत. अशी माझी जवळपास 15 ते 20 वर्षाची कारकीर्द आहे. लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात जावं अशी वडिलांची तीव्र इच्छा होती. माझा MBBSचा नंबर केवळ 1% नी हुकला आणि त्यानंतरही मी खचून न जाता वडिलांनी मला पूर्णपणे सपोर्ट करून BMSला ॲडमिशन घ्यायला लावली आणि आयुर्वेदसुद्धा तेवढंच सक्षम शास्त्र आहे. आयुर्वेद हे तेवढंच सक्षम वैद्यकीय क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये तू प्रॅक्टिस करून पुढे येऊ शकतेस. त्याच्यामध्येही तू बरंच काही करू शकते, असा त्यांनी मला आधार देऊन मला BMSला ॲडमिशन घेण्यास त्यांनी प्रवृत्त केलं. सुरुवातीपासूनच त्यांचा पाठिंबा होता, की मी एक उत्तम डॉक्टर व्हावं. माझा 1992 पासूनची माझी प्रॅक्टिस आहे. जवळपास आता त्याला 20 ते 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. अतिशय यशस्वी कारकीर्द मी केलेली आहे. बरेचसे पेशंट्स बघितलेले आहेत. त्या काळात बऱ्याचशा ऑपरेशन्स, सर्जरीज, एनोरेक्टल सर्जरीज, बऱ्याचशा पाईल्स, फिस्चुला, परत ज्या काही कठीण अशा शस्त्रक्रिया आहेत, त्या मी पार केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. 20 ते 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक आव्हानात्मक केसेस मी हँडल केलेल्या आहेत. पण सर्वात म्हणजे आव्हानात्मक म्हणण्यापेक्षा किचकट आणि एका स्त्री प्रॅक्टिशनरला किचकट अशी केस जी होती ती एका पुरुषाची होती, जी मी हँडल केली. पण खरं सांगायचं म्हणजे अ, पुरुष रुग्ण समोर येताना पुरुषाला जो संकोच वाटणं, त्याच्यामुळे त्यांनी ज्या गोष्टीचं मला सहकार्य न करणं आणि त्यामुळे ती केस हँडल करण्यास मला पण अनेक अडचणी येणं. याच्यामुळे मला अ, ह्या क्षेत्रामध्ये कारण किती म्हटलं तरी एनोरेक्टल सर्जरीजमध्ये पूर्णपणे खालचा भाग जो असतो, उदर भाग जो असतो, परत योनी भाग जो असतो, पुरुषांचा जो भाग असतो, तो सगळा आपल्यासमोर ओपन करण्यास आपल्याला रुग्णाला सांगणं हे गरजेचंच असतं. आणि इथे नाशिकमध्ये मला तर ह्या गोष्टी फेस करणं खूप अवघड गेलं. कारण बऱ्याचशा ठिकाणी पुरुषांना हा संकोच, परत त्याच्यामुळे त्यांनी केलेलं असहकार्य, याच्यामुळे मग पुरुष पेशंट्स असे पण म्हणजे कमी प्रमाणामध्ये त्या मानाने रिस्पॉन्स देऊ लागले आणि त्यामुळे त्यांची चिकित्सा करणं मला जरा जिकिरीचं झालं आणि त्यामुळे मग मी ह्या निर्णय बदलण्यास मला प्रवृत्त झाले, की एनोरेक्टल सर्जरीज करण्यापेक्षा जे माझं पॅशन सुरुवातीपासून होतं, स्किन, हेअर आणि ओबेसिटी म्हणजे स्थौल्य लठ्ठपणा, त्याच्याकडे वळावं का? हा प्रश्न निर्माण झाला आणि योगायोगाने मला त्याबद्दलच्या संधी पण उपलब्ध झाल्या. त्याबद्दलचं मला डिप्लोमा ट्रेनिंग्स पण उपलब्ध झालेत आणि त्या ट्रेनिंग्स घ्यायला मला संधी मिळत गेली आणि त्यामुळे मग ह्या सर्जरीज मागे पडत गेल्या आणि कालांतराने त्या मी बंद केल्या. स्किन, हेअर आणि ओबेसिटी हे माझ्या सर्वात आवडीचा विषय आहे. सर्वात पॅशनेट आहे मी त्या बाबतीत. कारण म्हणजे आपण स्वतःच वार्धक्याकडे जाणार असतो. आपण स्वतःला आरशात बघणार असतो. तेव्हा आपण स्वतःच जास्त करून आपली स्किन न्याहाळत असतो. त्यामुळे आपली स्किन, आपले हेअर आपण वार्धक्य कसं रोखू शकतो,
ह्याबद्दल प्रत्येक मानवाला, प्रत्येक मनुष्याला याच्याबाबतीत उत्सुकता आहे आणि त्याच्यामुळे त्याच सोबत आपण व्यवस्थित कसं दिसावं, प्रेझेंटेबल कसं दिसावं, ही आजच्या क्षेत्रातली म्हणजे 100% गरज आहे. आज कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असो, त्याला प्रेझेंटेबल असणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपल्या करिअरच्या दृष्टीने, आपल्या सामाजिक दृष्टीने, आपल्या म्हणजे फॅमिली लाईफच्या दृष्टीने आपण हे असणं किती आवश्यक आहे, या सगळ्यांनाच समजू लागलं आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती कशी करू शकतो? आणि माझं जे आहे ट्रीटमेंटचा भाग आहे स्किन, हेअर आणि ओबेसिटी हा पूर्णतः आयुर्वेदिक अँगलने असणार आहे. पूर्णतः सुरक्षित कसा राहील, पूर्णतः साइड इफेक्ट फ्री कसा राहील, म्हणजे विना साइड इफेक्ट्सचा कसा राहील, याच दृष्टीने मी आजपर्यंत माझ्या संकल्पना निर्माण केलेल्या आहेत आणि याच दृष्टीने मी त्याच्या बाबतीत ट्रीटमेंट्स करून मी माझ्या रुग्णांना जास्तीत जास्त त्याचे लाभ दिलेले आहेत. आता ओबेसिटी हा विषय सर्वात किचकट विषय आहे. ओबेसिटी म्हणजे स्थौल्य किंवा लठ्ठपणा. हा कालांतराने आलेला लठ्ठपणा. याचे कारणं पण तेवढेच किचकट आहेत. कारणं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स हे तर सर्वात मोठं कारण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस फॅक्टर हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि ईटिंग हॅबिट्स म्हणजे आपण जे काही आहार-विहार करतो, त्या सगळ्या सवयी आपल्या ज्या आजकाल धावपळीमुळे चुकीच्या होतात आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे वाढलेली चरबी किंवा एक्स्ट्रा फॅट. या एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी अनेक अनेक उपाय जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पण त्यातूनही एक मला लक्षवेधी असं गोष्ट दिसली, की दुबईच्या एका डर्मा कॉन्फरन्समध्ये मला एक मशीन दिसलं, की ज्याने माझं लक्ष पूर्णतः वेधून घेतलं. त्या कॉन्फरन्समधलं जे मशीन होतं, त्याचा तब्बल मी 1 वर्ष अभ्यास केला आणि त्या मशीनविषयीच्या अनेक गुण मी जाणून घेतले. त्या मशीनविषयीच्या अनेक ज्या गोष्टी होत्या, ज्या हितकर होत्या, त्या सगळ्या मला कळल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते मशीन एका शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं होतं. पेटंटेड मशीन होतं आणि ते मशीन पूर्णतः विना साइड इफेक्ट्स म्हणजे कुठल्याही दुष्परिणामांशिवाय काम करणारं होतं. हे बघून मी त्या मशीनने प्रभावित झाले. त्या मशीनचं नाव आहे एंडोस्फिअर्स मशीन. हे एंडोस्फिअर्स मशीन इटलीच्या एका शास्त्रज्ञाने पेटंटेड मशीन म्हणून शोधून काढलेलं आहे. त्यांनी ते अनेक वर्षांपासून पूर्ण जगभरात कार्यरत केलेलं आहे. भारतामध्ये कमी आत्तापर्यंत काही म्हणजे माहिती मिळाली नसेल कदाचित. पण मला ही माहिती मिळाल्या त्याच्याविषयी मी अभ्यास सुरू केला. माझा तब्बल 1 वर्षाचा अभ्यासाअंती मी हा निर्णय घेतला, की ते मशीन आपण भारतात आणावं आणि त्या मशीनविषयी सगळं मी डॉक्युमेंटरी त्याच्याविषयीची सगळी माहिती गोळा करून ते मशीन मी जुलै 2023 मध्ये भारतामध्ये प्रथमतः आणण्याचा निर्णय घेऊन ते भारतामध्ये मी आणलं आणि त्याचे रिझल्ट्स एकंदर बघता इव्हन भारतीय सगळ्या आपल्या पेशंट्सवर बघता थक्क करणारे होते आणि त्या मशीनचे रिझल्ट्स इतके सुंदर आणि म्हणजे एन्करेजिंग होते, की पेशंट्स सगळ्या प्रकाराने समाधानी झालेत, खुश झालेत. पण अजूनही त्या मशीनविषयी बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे. ते दूर करण्याची माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. हे एंडोस्फिअर्स थेरपी नामक जे मशीन आहे, हे मायक्रो व्हायब्रेशन टेक्निकवरती चाललेलं आहे. याच्यामध्ये एका सिलिकॉन बीड्सची एक ठराविक अंतराने एक संरचना केलेली आहे. ते ठराविक अंतराने असलेले सिलिकॉन बीड्स एका ठराविक फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असतात आणि त्या मशीनच्याद्वारे जेव्हा ते आपल्या शरीराच्या संपर्कात येतात, तेव्हा हे सिलिकॉन बीड्स एक ठराविक कंपनांद्वारे आपल्या आतल्या फॅट लेयरला टार्गेट करतात. आपलं जे सेल्युलाइट आहे आणि फॅट लेयर आहे, तिथल्या सेल्सला ते ब्रेकडाऊन करतात. तिथलं लिम्फॅटिक ड्रेनेज हे कमी करतात. तिथल्या सेल्सला ब्रेकडाऊन करतात आणि त्याच्याच बरोबर ते लिम्फॅटिक सिस्टम्सद्वारे ते पाणी झालेलं जे आहे फॅट सेल्स आणि सेल्युलाइट त्याचा ते निचरा करत असतात. यासोबतच हे मशीन तिथे ब्लड सर्क्युलेशन प्रचंड प्रमाणामध्ये वाढवतं. तिथल्या सगळ्या गोष्टींना, तिथल्या सगळ्या पेशींना ते नवसंजीवनी देतं. तिथे ऑक्सिजनेशन वाढवतं. म्हणजे प्रचंड प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन वाढवल्याने तिथल्या सगळ्या पेशी या जागृत होतात. त्यांना नवसंजीवनी मिळते आणि तिथला जो भाग असतो, तो रिपेअर पण होत असतो.
प्लस तिथलं फॅट आणि सेल्युलाइट हे पण कमी 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 होत जातं आणि तिथल्या भागाला एक सुंदर प्रकारे टोन येतो, तिथल्या स्नायूंना टोन येतो, तिथल्या स्किनला एक विशिष्ट सुंदर टेक्स्चर मिळतं आणि तिथला जो भाग आहे तो टाईट पण होतो आणि व्यवस्थित तो काय म्हणतो ना आपण रिशेपिंग किंवा बॉडी कॉन्टुरिंग या गोष्टी पण व्यवस्थित त्या दिसायला लागतात. आता हे मशीन जे आहे, हे मशीनचं एक 12 सेशन्सचं पॅकेज असतं. 12 सेशन्स ह्या कंपल्सरी प्रत्येक रुग्णावरती करणं आवश्यक असतं. आठवड्यातून 2 दिवस 35 मिनिटाच्या कालावधीसाठी हे मशीन ज्या अनावश्यक चरबीचा भाग आहे, त्या चरबीसाठी ते त्या भागावरती चालवलं जातं. त्या चालवल्यानंतर ते विशिष्ट फ्रिक्वेन्सीनी त्या चरबीचं निचरा केला जातो. प्रत्येक रुग्णानुसार त्याची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी ठेवावी लागते. याचं आम्ही शास्त्रशुद्ध ट्रेनिंग राईट फ्रॉम द इटालियन सेंटरमधून घेतलेलं आहे. त्या शास्त्रशुद्ध ट्रेनिंगमध्ये माझे 2 असिस्टंट्स पण असतात, टेक्निशियन, की जे ह्या मशीन्स चालवायला पूर्णपणे अवगत असतात आणि ते सगळं हे मशीन व्यवस्थितपणे पेशंट्सवरती हँडल करून त्यांना पाहिजे ते इच्छित परिणाम ते देऊ शकतात. एंडोस्फिअर्स मशीन इतकं सुंदर मशीन आहे, की तुम्हाला चेहऱ्यावर आणि शरीरावरती दोन्ही प्रकाराने ते फिरवता येतं. चेहऱ्यावरती तुम्ही विचार करा, की चेहऱ्यावर फिरवल्यानंतर प्रचंड रक्तपुरवठा आणि प्रचंड ऑक्सिजन जर चेहऱ्याला दिलं गेलं, तर तुमचा चेहरा किती सुंदर जागृत होईल किंवा किती सुंदर ताजातवाना होईल, याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. आणि एंडोस्फिअर्स हे पहिल्याच सेशनमध्येच, एका सेशनमध्येच हे काम करतं, की चेहऱ्याला एकदा जरी फिरवलं, तरी चेहरा हा इस्त्री केल्यासारखा टाईट होतो, ग्लो प्रचंड वाढतो आणि त्याच्याने लिफ्टिंगचं काम म्हणजे जे काही तुमचे सुरकुत्या असतील किंवा जे काही ओघळलेली त्वचा असेल, त्याला टाईट करण्याचं काम करतं. पहिली एक गोष्ट झाली. दुसरी एक गोष्ट म्हणजे परदेशामध्ये एंडोस्फिअर मशीनची तर अशी ॲडव्हर्टाइज केलेली आहे, इफ यू वॉन्ट टू गो टू अ पार्टी and if you want to fit into a tight dress, please come to us. Have one session done, lose 2 inches immediately and you can go to the party with that dress. तर हे तुम्ही विचार करा, की तुमच्या एका सेशनमध्ये जर 1.5 ते 2 इंच एकदम कमी होणार असतील आणि तुम्ही त्या ड्रेसमध्ये ताबडतोब फिट होणार असेल, तर याच्यापेक्षा आणखीन आनंद काय असतो? आज आनंद प्रत्येक जणाला अनुभवायला मिळू शकतो या एंडोस्फिअर्स मशीनद्वारे. हे मशीन जवळपास सगळ्यांना सुरक्षित आहे. याच्यामध्ये वयोगट जरी विशिष्ट त्यांनी डिफाईन नाही केला असला, तरीही त्या वेळेस स्नायूंची पूर्ण वाढ झालेली असते, ज्यावेळेस स्किन पूर्णपणे डेव्हलप्ड असतं, अशा वेळेसच ते मशीन उपयोगात आणणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ठराविक एक 18 ते 20 वर्षानंतर तर ते एक 70 पर्यंत आपण ते यूज करू शकतो, 70व्या वर्षापर्यंत. कारण 70व्या वर्षांपर्यंत मसल वेस्टिंग किंवा मसल्सचा जो लूजनेस असतो, तो आपल्याला रोखता येऊ शकतो. आपण ते करू शकतो. त्या मसलला आपण जिवंत करू शकतो किंवा त्या मसलला आपण टोन पण करू शकतो काही प्रमाणामध्ये. तर त्याचे अ, फायदे फक्त मसल टोनिंग पुरताच सीमित नाही आहेत. तर तिथल्या नर्व्हज बंडल्सला पण ते मशीन काम करून वेदना शमनाचं अतिशय उत्तम कार्य हे मशीन करतं. फ्रोझन शोल्डर, स्लिप डिस्क, सायटिका असे बरेचसे नर्व्हसच्या ज्या गोष्टी आहेत, की जिथे पेन अनकंट्रोलेबल असतं. फिजिओथेरपी करूनही लोकांना पेन रिलीफ मिळत नाही. अशा ठिकाणी हे मशीन अतिशय उत्तम प्रकारे पहिल्या सेशनपासून पेन रिलीफ देतं. पेन रिलीफ सोबतच तिथला भाग पण रिपेअर करतं. तिथल्या नसांना बळकटी देतं. माझ्याकडे अशा अनेक केसेस आहेत, की मानेचा स्टिफनेस, नेक स्पॉन्डिलिसिस, कमरेचा स्पॉन्डिलिसिस, परत आणखीन सायटिका, फ्रोझन शोल्डर्स ह्या रुग्णांना मी ते मशीन थेरपी देऊन त्यांचा पूर्णपणे पेन गायब केलेलं आहे. त्यांचा पूर्ण पेन रिलीफ दिलेला आहे त्यांना, जे त्यांना फिजिओथेरपीने पण प्राप्त झाला नव्हता. आणि प्लस त्याच्या जोडीला त्यांचे स्नायू पूर्णतः कार्यक्षम त्या थेरपीमुळेच झालेले आहेत. रुग्णांना किंवा सगळ्या भारतभरच्या जनतेला मला एवढंच सांगायचं आहे, की आपल्या नाशिकच्या जनतेने तरी आधी बाबत जागृत व्हावं. नाशिकच्या जनतेला मी स्वतःहून आव्हान करते, की तुम्ही या, तुम्ही या मशीनचा अनुभव घ्या. यासाठी मी तुम्हाला फ्री डेमो ठेवलेला आहे.
तुम्ही त्याचा डेमो घ्या. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन ठरवा, की तुम्हाला हे मशीन किती गुणकारी आहे आणि तुमच्या अनेक तक्रारींची समस्या अतिशय सुरक्षितपणे फक्त हे मशीन एकमेव निराकरण करू शकतं. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी समस्या आहे वजन वाढणं. महिला असो किंवा पुरुष असो, वाढीव वजन हे जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसत असतं. वाढीव वजन हे 40शी नंतर कमी करणं अतिशय दुरापस्त होत जातं. 40शी नंतर एक्सरसाइज म्हणा किंवा बाकीच्याही इतर योगा असेल, डायटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून झालेले आणि थकलेले रुग्ण मी पाहिलेले आहेत. यांच्यामध्ये वजन कमी तर काही होत नाही. त्या डिप्रेशनमुळे, त्या स्ट्रेसमुळे आणखीन खाणं होतं आणि वजन वाढण्याची प्रक्रिया किंवा ते दुष्टचक्र चालूच राहते. मग जेव्हा हे अतिरिक्त वजन वाढतं, त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम गुडघ्यांवर होत असतो. कारण गुडघे हा आपला सगळा भार घेत असतात आणि या भार घेतल्यानंतर गुडघ्यांना सर्वात जास्त लोड बेअरिंग पार्ट असल्यामुळे आधी त्यांना त्याचा त्रास भोगावा लागतो. आधी साध्या वेदनांपासून तर गुडघ्यांचे सांधे बदलण्यापर्यंतचा लोकांचा प्रवास हा वाढीव वजनामुळे होतो. पण लोकांना रूट कॉज हे वाढीव वजन आहे, हे कळायला पण खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत गुडघ्यांचे सांधे बदलणं किंवा अनेक गोष्टी त्यांना सामोरे जावे लागतात, जे खर्चिक पण आहे आणि तेवढं त्रासदायक पण आहे. आपण सुरुवातीलाच जर हे रूट कॉज दूर केलं, तर आपले गुडघे बदलण्याची वेळ पण येणार नाही आणि परत आपण व्यवस्थित चालू फिरू पण शकतो. त्याच्यासाठीच आपल्याला पोटावरचा जो भार आहे किंवा पोटाचं जे वजन आहे, ते कमी करणं अगदी गरजेचं आहे आणि ते ह्या एंडोस्पिअर्स थेरपी मशीनने अतिशय आपण परिणामकारकरित्या कमी करू शकतो. माझ्याकडे एक पेशंट स्लिप डिस्कची आलेली. तिलासुद्धा वाढीव वजनामुळे तिचं कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप असल्यामुळे तिला चालणं शक्यच नव्हतं. ती चालू शकत होती फक्त आधाराने. पण तिला आम्ही एंडोस्पिअर्स थेरपी दिल्यानंतर ती आता आधाराशिवाय चालू शकते, कॉन्फिडेंटली चालू शकते आणि प्लस तिचा पायांवरचा भार, गुडघ्यांवरचा भार, वजन कमी झाल्यामुळे, चरबी कमी झाल्यामुळे कमी झालेला आहे आणि आता ती तर म्हणजे व्यवस्थित चालू शकते आणि ती आता स्वतःहून वॉकिंगला जाते आणि तिला त्याच्या बाबतीत सर्वात जास्त आनंद आहे.